आज मी बनवले होते हे उपवासाचे पॅटीस. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आणि तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी मला ऑफिसला महाशिवरात्रीला सुट्टी नसते, पण यावर्षी संडे आल्यामुळे मस्त घरीच होते मी आणि विचार केला घरीच आहे तर छान असं कुर्ता वेअर करते. आणि आज माझा उपवास सुद्धा आहे. आणि असं बोलतात उपवास असल्यावर काहीच खायचं नसतं, पण मी न खाल्ल्याशिवाय काय राहू शकते का? आणि त्याच्यासाठी मला उपवासाचे पॅटीस बनवायचे होते. मग टाइमपास करत पॅटीस बनवायचे प्रिपरेशन चालू केलं. आणि मला उपवास आहे आणि मी इतके बटाटे घेतलेत पॅटीस बनवायला. आणि बॉईल करता करता काय टाइमपास करू शकते मी, म्हणून आमच्या विंडो मध्ये एका पक्षाने घरटं बनवले. मग हे विंडोच्या बाहेर थोडं जाऊन बघितलं आणि मग नंतर मला लक्षात आलं की माझ्या मम्मीने मला रांगोळी काढायला सांगितली होती देवापुढे, आणि मला रांगोळीचा आर सुद्धा येत नाही. आणि आज महाशिवरात्री होतं म्हणून मम्मीने छान असा देवारा सजवला होता, म्हणून मला जशी येते तशी रांगोळी काढली. आणि इतका सगळा टाइमपास केल्यानंतर ही बघा माझी रांगोळी. आणि ही रांगोळी बघून प्लीज कोणी हसू नका यार. मग एवढीशी रांगोळी काढून सुद्धा मला भूक लागली. मग एक केळं होतं एक, ते खाऊन घेतलं. आणि ना माझ्यासोबत हा प्रॉब्लेम आहे, प्रत्येक 2-2 मिनिटांमध्ये मला हात धुवायचे असतात, का कोणाला माहित. आणि फायनली पटॅटो मस्त बॉईल झाले होते. आणि कोणी घरी नसल्यावर असा टाइमपास करत करत सगळं करण्यात खूप मजा येते मला. आणि मग मस्त असे पॅटीस बनवायला सुरुवात केली. एकदम परफेक्ट टिक्की बनले ना, आणि इतके छान झाले होते ना. आणि हे करून झाल्या मम्मीने इकडे दुसरं काम लावलं लगेच मला. हे ड्रायफ्रुटचे लाडू बनवायचे होते. ऍक्च्युली माझा भाऊ हॉस्टेलला असतो आणि त्याच्यासाठी हे सगळं चालू होतं. शेवटी मम्मीचा लाडका आहे यार तो. पण असं नाहीये, माझ्यासाठी सुद्धा ओट्सचे लाडू बनत होते. थोडंसं प्रेम माझ्यावर पण करते मम्मी तसं. आणि मला एक समजत नाही, ज्या दिवशी मला सुट्टी असते त्या दिवशीच मम्मीला हे सगळी कामं काढायची असतात. मग थोडा आराम केला. आणि रोजच्या ट्रॅव्हलमुळे माझी स्किन खूप ड्राय झालेली, म्हणून मी माझं फॉक्सटेलचं फेवरेट फेस मास्क अप्लाय करून घेतलं. माझ्या विंडोच्या बाजूलाच चिंचेचं झाड आहे, तिकडे एवढ्या चिंचा आल्या होत्या, त्यातली एक चिंच खाल्ली मस्त. आणि तेवढ्यातच माझं लक्ष या मिरचीच्या झाडाकडे गेलं. मस्त याला मिरची आले होते. मग ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी, अशा तिन्ही पण मिरच्या हार्वेस्ट करून घेतल्या. आणि मग संध्याकाळी मी आणि माझी मम्मी या पार्थिव शिवलिंगाची पूजा करायला बसलो. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.